बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेची सध्या जोरदार तयारी सुरू असून बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले 19 एप्रिलला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. पण या सगळ्यामध्ये बिग बॉस मराठीच्या टीमलाच या कार्यक्रमातील पूर्व स्पर्धक असलेल्या सोनाली राऊतकडून एक लीगल नोटीस मिळाली आहे. सोनालीने इंडमॉल आणि जिओ हॉटस्टारला एक लीगल नोटीस पाठवली असून 2 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे. आता हे प्रकरण काय आहे याविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सोनालीने नुकतीच लोकमत फिल्मीला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने म्हटले आहे की बिग बॉस घरात गेल्यानंतर तिला काही इन्फेक्शन व्हायला लागलं आणि ते दिवसेंदिवस वाढायलाच लागलं. या सगळ्याचा परिणाम तिच्या चेहऱ्यावर दिसायला लागला. तिने बिग बॉस मराठीच्या डॉक्टरांना देखील याबाबत सांगितले, पण यावर कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. सोनाली बिग बॉस हिंदीमध्ये देखील झळकली होती. तिचं म्हणणं आहे की बिग बॉस हिंदीच्या घरापेक्षा बिग बॉस मराठीचं घर खूपच लहान आहे. तसंच वीकेंड का वारच्या वेळी हिंदीमध्ये सगळं जेवण हे सलमानच्या घरातून येतं, तर येथे वीकेंड का वारच्या वेळी जेवण हे प्रोडक्शन हाऊसकडून येतं. या जेवणामध्ये अनेक वेळा झुरळं असतात. बिग बॉस मराठीमध्ये तुम्हाला शिक्षा दिली तर तुम्हाला जमिनीवर झोपावं लागतं, तसंच तुमचं अन्नधान्य कमी केलं जातं. येथे जमिनीवर झोपल्यानंतर आजूबाजूला उंदीर फिरायचे. एवढंच नव्हे तर फर्निचर बाजूला केलं तर उंदरांसाठी लावलेला सापळा देखील आम्ही पाहिला आहे आणि या सापळ्यात चक्क 4 ते 5 उंदीर देखील आम्ही पाहिले, असं तिने या मुलाखतीत म्हटलं आहे. तसंच तिचं म्हणणं आहे की या कार्यक्रमाच्या एका टास्क दरम्यान तिचा एक दात तुटला आणि त्यासाठी तिला 50,000 रुपये खर्च करावे लागले. सोनालीचे या कार्यक्रमात एलिमिनेशन झाले त्याबाबत देखील तिने म्हटले आहे. ह्या सगळ्या प्रकारानंतर मी घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याबाबत मी कळवलं देखील होते, पण त्यानंतरच माझं एलिमिनेशन झालं. खरं तर या सगळ्या प्रकाराबाबत या कार्यक्रमाचे होस्ट रितेश देशमुख यांना देखील मी सांगितले होते, पण त्यानंतर देखील कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही, असेही तिचे म्हणणे आहे. सोनालीची ही लीगल नोटीस जिओ हॉटस्टारला मिळाली असली तरी त्यांनी तिचे सगळे हे दावे फेटाळून लावले आहेत. आता सोनाली प्रकरणामध्ये पुढे काय होते हे आपल्याला लवकरच कळेल. पण सध्या तरी सगळ्यांचे लक्ष हे या कार्यक्रमाच्या फिनालेकडे लागले आहे. आता फिनालेमध्ये विजेते कोण होतं हे आपल्याला लवकरच कळणार आहे. बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पर्वाचा विजेता कोण होणार असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. दीपाली, विशाल, अनुश्री, राकेश, तन्वी यांच्यामध्ये कोण विजेता होणार हे तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा.